नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून झटपट खूप सोपा असा नाश्ता बनवतोय. चला तर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 2 कांदे घेतलेत, चिरून घेतलेत. हे आता आपल्याला अगदी बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही चॉपरमध्ये बारीक करू शकता किंवा मग बारीक चिरू शकत असाल तर अगदी बारीक असे चिरून घ्यायचे. तर इथे मी चिरून घेतलेत पहा. एका मोठ्या बाउलमध्ये हे काढून घेते. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलंय. पुढे मी मिरच्या सुद्धा घालणार आहे, त्यामुळे तिखट थोडं कमी घातलंय इथे मी. यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धने पूड घालायची आहे, पाव चमचा ओवा घातलाय, अर्धा चमचा सफेद तीळ घातलेत. यानंतर अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे मी आता 1 चमचा कसुरी मेथी घातली आहे. कसुरी मेथीचा स्वाद खूप छान येतो, त्यामुळे नक्की घाला. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. कांद्याबरोबर सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे मी मीठ घातलेलं नाहीये, तर चवीप्रमाणे इथे मीठ घातलंय. कांद्यामध्ये मीठ घातल्यानंतर याला पाणी सुटतं. त्यामुळे असं कुस्करून हे सगळं छान मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये पीठ घालायचंय. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. सुरुवातीला अर्धं घालायचंय. पिठामुळे कांद्याला छान कोटिंग आले. सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलंय. आता उरलेलं अर्धा कप पीठ सुद्धा इथे मी घालते. तुम्ही यामध्ये पाव कप बेसन सुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा चव खूप छान येते रेसिपीला. इथे मी फक्त गव्हाचं पीठ घालते. आता हे खूप ड्राय झालंय, तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय. जास्त पाणी घालायचं नाहीये, कारण कांद्याला पाणी सुटतं. त्यामुळे थोडं-थोडं पाणी घालतच आपल्याला हे मळायचंय आणि थोडंसं घट्टसर मळायचंय. कारण पाणी सुटलं कांद्याला की हे सैल होतं पीठ. याचा असा गोळा मळून घेतलाय. यावरती 1 चमचा तेल घालायचंय आणि पुन्हा मळून घ्यायचंय. पीठ मळून तयार आहे. याचे आता आपण पराठे बनवूया. यातला एक गोळा घ्यायचा आहे. सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याचा पराठा लाटून घ्यायचा. हा पराठा थोडासा जाड लाटायचा. मी हा प्लेटने कट करून घेणार आहे, म्हणून सुरुवातीला मी हा मोठा लाटून घेते. तुम्ही असाच मोठा सुद्धा पराठा भाजू शकता. मी छोट्या-छोट्या आकाराचे आज पराठे बनवणार आहे. तर इथे पहा मी एक प्लेट घेतले. याच्यात आपण हा पराठा कट करून घेऊया. म्हणजे सगळे पराठे एकसारखे एका आकाराचे राउंड होतील. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचंय. हा पराठा तुम्ही पाहू शकता. इतपत हा जाड मी लाटून घेतलाय. आता याच्यावरून मी थोडीशी कलोंजी लावते. पूर्णपणे ऑप्शनल आहे. असेल तर तुम्ही लावा, नाहीतर तुम्ही सफेद तीळ लावू शकता किंवा चिली फ्लेक्स असतील तर चिली फ्लेक्स लावू शकता. थोडीशी कोथिंबीर वरून पसरवून घेतले आणि आता लाटून घेऊया, म्हणजे कलोंजी आणि कोथिंबीर पराठ्याला चिटकेल. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. इथे मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल पसरवायचं. यावरती पराठा घातलाय.
थोडंसं प्रेस करूया कलोंजी आणि कोथिंबीर चिटकवण्यासाठी. एका बाजूने भाजून झाल्यानंतर पराठा उलटून घेऊया. आता तूप लावून हा पराठा मी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेते. तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर लावू शकता. चवीला हा पराठा खूपच मस्त लागतो. भाजून झालाय. इथे मी काढून घेते आणि हा पराठा मी इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व केलाय. तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता. असा सुद्धा हा पराठा खूप छान लागतो. मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हा झटपट तयार करू शकता. तर पहा, हा पराठा अगदी सॉफ्ट होतो आणि तुम्ही टिफिनला दिलात तरी दिवसभर असा सॉफ्ट राहील. अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान एक नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.